शुभ सकाळ मित्रांनो. तर सकाळ सकाळी एक डोक्यामध्ये आयडिया आली की काहीतरी प्रँक करूया तर मी आज ओरिओचा प्रँक करणार आहे कॉलेजच्या मित्रांवर. तर बघूया कसं होतं. तर मी आता ओरिओ बिस्किट आणि कॉलगेट घ्यायला आली आहे. ते घेऊया आणि मग ढाकणीला कॉल करूया आणि मग जाऊया. तर मित्रांनो आता मी ओरिओ आणि कॉलगेट घेऊन आली आहे. तर बघूया आता काय होतं. तर मित्रांनो ओरिओ आणि कॉलगेट घेतलं आहे मी. तर आता आपण आतमध्येतली क्रीम काढून कॉलगेट लावूया आणि बघूया पुढे काय होतं. आधी पूर्ण यायला नाही लावणार, एकच यायला लावेल ढाकणीसाठी. कॉलेजमध्ये नंतर बघू. तर गाईज मी हे आता असं केलं आहे. आता ह्याच्यामधली मी क्रीम खाल्ल्या. कॉलगेट गाईज मम्मी ओरडते तरी पण जास्त नाही मम्मी, नाही समजणार. आता हे आपण ढाकणीला खायला देऊ गाईस. चला आता तिला फोन. तर मित्रांनो आता ढाकणीला कॉल केला आहे, ती येते आणि मी असे दोन हे ठेवलेत म्हणजे तिला वाटायला नको की मी प्रँक करते. तर मी कसा खाणार आणि तिला असा हातामध्ये घेणार आहे तर तिला पण काय असं वाटणार नाही. तरी पण मी एक दोनदा तिला अशी बोललेली की आपण प्रँक करूया ओरिओचा. तर आता ती समजेल नाही समजेल काय माहिती नाही. तर बघूया तिच्या रिॲक्शन काय. गुड मॉर्निंग. सगळ्याला आम्ही खाते आता बिस्किट. बरं काय रे बघा, प्लॅन एकदम सक्सेसफुल झालं आहे. पूर्ण बिस्किट खाल्ल्यावरती प्लॅन एकदम सक्सेसफुल झाला आहे. मित्रांनो रोज माझ्यासोबत असते आणि हिने कसं खाऊ शकते. मला काय माहिती ही खात होती. गाईस मला माहिती होतं जर मी खाल्ला ना तरी खाईल करू, आणि जर मी हिला एकटीला दिलं असतं ना तर हिने नसतं खाल्लं. कारण की हिला माहिती मी कशी आहे. आणि मी 3-4 दिवस झाले तिला कंटिन्यू बोलते की आपण करूया आज उद्या करते म्हणून. पहिला हिला मी बकरा बनवला. आता कॉलेजमध्ये बघूया. पहिले ज्या लोकांना आहे ना त्या लोकांना नाही द्यायचं. ज्या लोकांचं डोकं खूप चालते ना त्या लोकांना नाही द्यायचं आधी काय. कारण की एकाला माहिती पडलं ना की हे प्रँक आहे ते फ्लॉप होऊन जाईल. पण तुला कसं वाटलं? भारी वाटलं. कैसा लगा मेरा मजा. गाईज सकाळ माझा दिवस होता. तिला पण दिवस नक्की आहे. गाईज बघू कधी करते आपल्यावर. दीक्षाचे पंगा आले ना. तर गाईज आता बघूया अजून काय करते. आणि मी हिला मग अशी कॉल करून सांगितलं की मला टाईम लागेल, माझी तयारी झाली नाही करून. आणि हिला असं खरंच वाटलं गाईज मी कधी लेट नाही करत. ओ माय, तरी पण हिला कसं काय वाटलं करतो. नाही गाईज हिच्यामध्ये लेट झालं. नो, माझी तयारी झालेली हिच्यामुळे मी घरी थांबले. नाही गाईज. तर मित्रांनो आताच कॉलेजमध्ये एंट्री घेतलेली आहे आणि प्राजू पण भेटली आहे. तर गाईज आता पुढचे टार्गेट हे लोकच असतील. अजून तिला काय माहिती नाही की मी काय करते काय नाही, आजचं कंटेंट काय आहे, मी का ब्लॉग करते. तर लवकरच समजेल तिला. ओके क्लासमध्ये जाऊ मग विचार करते थोडंसं कसं काय करायचं आणि मग करूया गाईज. कॉलेज चांगला आहे तो गाईज. हवा आहे का मजा. बघूया तर काय होतं आज काय होतं कॉलेजमध्ये. पण काय केलेस सोनाली? शी हे बघ गाईज फ्रेंडशिप बघा. आणि नंतर कुत्र्यासारख्या भांडतील एकमेकीच्या अंगावर. बघा आल्या पहिले तिला वॉशरूमचा वास घ्यायचा असते बघा.
गेली लगेच. आणि आम्ही उसळी गेली. काहीच लेक्चरमध्ये मीच आहे ना म्हणून आम्ही चिठ्ठ्या पाठवून एकामेकाशी असं बोलतो. आता आम्ही लोकांनी एकट्याने चिठ्ठी पाठवली. आता ते लोक तिकडून चिठ्ठी लिहित आहेत बघा. ते लिहितील आणि मग आम्हाला पाठवतील. बघायचं पेट्रोल की प्राइस का इंडेक्स कार के डिमांड पे ते वाचून अगर मैं आप शॉर्ट फॉर्म में लिखते हो तो फुल फॉर्म में लिखोगे नहीं तो बाद में कंफ्यूज होगे. तर गाईज फायनली आम्ही त्याच्या बॅगेमधनं ओरिओ काढलं आहे बघा आणि दादा शोधत बसेल. सांगितलं तर गाईज आता त्याच्या बॅगेतनं आम्ही ओरिओचा बिस्किट सोडला की माझ्या बॅगेला हात लावला. तर माझ्या बॅगेतला पण मी एक ओरिओ आणलेला तुम्हाला माहितीच आहे सकाळी. तर आता मी त्याच्यातली क्रीम काढते. निखिल फोन करतोय. जास्त लावे ए जास्त लाव. ए भाई अजून एक बिस्किट लाव. एक रोहित खाईल एक निखिल खाईल. हा नाही तर पटकन ज्याला आम्ही कॉलगेट लावलेले ते पुढे ठेवले आणि हे दोन पाकिट घ्यायचे. पाहिजे का सो गाईज ह्याचा बिस्किट चोरला म्हणून हा हे करतोय. रुचलाय फोरीन सारखा. ए दे ना रोहित कशाला असं बोलतो. आठवण नाही राहत बोलते. नको काल टाकला. हा कॉलगेट भेटला कॉलगेट. खा पूरा त्याला चावला आहे. गाईज त्या लोकांना असं वाटतं की समजले. मला डावच कुठे आला माहितीये. दीक्षाचा चेहरा तर म्हणजे ए काय पण यांचा पचका आलेला फुल नो पचका नो. मित्रांनो हा लव आहे ना एक नंबरचा चॅप्टर आहे. स्वतःला माहिती पडलं तर पडलं. अजून दुसऱ्याला पण सांगितलं की कॉलगेट लावले हे ते. स्वतःने खाल्लं नाही त्याला पण नाही खाऊ दिलं. आता बघूया आपण दुसरं कोणतरी. हट मित्राला पण वाचवलं. हट. तर मित्रांनो आता आम्ही कॉलेजमधनं मी चालली घरी. मी एकटीच आहे. मला त्या लोकांचा राग आला. सर्व एकटे बोलतात. मला बोलले नाही काय नाही. दोघांचे ग्रुप करून ते लोक बोलत आहेत आणि आता येत आहेत माझ्या पाठून मला समजायला. पण मी नाही समजणार कारण ती चुकी त्या लोकांची आहे. जेव्हा ते लोक चालत होते तेव्हा मला बोलले नाही की ये बघा. आता ते लोक वाटतं काहीतरी खायला गेले आणि मला बोलवलं नाही म्हणून मी चालली माझी एकटी घरी. आता बघूया जर आले तर ठीक नाही तर मग मी माझी एकटीच घरी. चलो बाय.